चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये। आमच्या मित्रपक्षाला जर वाटत असेल त्यांची ताकद भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आहे तर त्यांनी मागणी करणं ही भिवंडी लोकसभा शिवसेनेला मिळाली पाहिजे। 10 वर्ष आम्ही BJPचं काम केलं आहे, आता ती जागा आम्हाला द्यावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे, त्याच्यामध्ये काही गैर नाही। मी सकाळीही पत्रकारांच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे की आमचे महायुतीचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी आहेत, यांच्या समन्वयाच्या बैठकीमध्ये आमच्या सहकार्यांना जर ती जागा मिळाली शिवसेनेला तर 10 वर्ष त्यांनी आमचं काम केलं, आता आम्ही त्यांचं काम करू, त्याच्यामध्ये चुकीचं काय? आमच्या सहकार्यांना वाटत असेल त्यांना जागा मिळावी तर लोकशाही आहे की नाही? लोकशाहीमध्ये त्यांनी जागा निश्चितपणाने मागितलेली आहे, त्याच्यावर जे काही निर्णय करायचा ते राज्याचं शीर्ष नेतृत्व, देशाचं शीर्ष नेतृत्व आहे, त्याच्यावर निर्णय करतील। अपक्ष उमेदवारी असं दाखल करू असा इशारा दिला। मी आज क्लिप ऐकली, मला माहिती नाही आता त्याच्यावर आपण काय भाष्य करणार, त्यांच्या पक्षात काय चालले ते त्या लोकांनी बघितलं पाहिजे। आणि एकंदरीत ज्या काही भावना काँग्रेसच्या सहकार्याने व्यक्त केलेल्या आहेत, तर कोणालाही असं वाटणं साहजिकच आहे की 5 वर्ष आम्ही पक्षाचं काम मरमर काम करतो आणि आयत्या वेळी कोणाला तरी घेऊन उमेदवारी दिली जाते। आता तर असं झालं की उमेदवारी कोणाला न देता ते पक्षाला जी उमेदवारी होती काँग्रेसची तीच बदलली आणि NCPला गेली। तर त्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। सध्या आपल्यासमोर सुरेश मित्रांचे 12 उमेदवार आहेत, कसं पाहताय आव्हान कसं? नाही बघा, मला ज्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाने, आणि भारतीय जनता पक्षाची मित्रपक्ष इथं जे आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना आणि राष्ट्रवादी, RPI, जी बाकीचे आमचे जे घटक दल आहेत, हे सगळ्या महायुतीचा म्हणून उमेदवार मी आहे आणि 2 वेळा महायुतीचाच उमेदवार होतो। आणि महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभं केलं तरी आमचं जे नेतृत्व आहे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आमच्या सगळ्या महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही निवडणुका लढतो तेव्हा मोदीजींनी देशामध्ये केलेलं जे काम आहे त्या कामाच्यामुळे समोर येणाऱ्या कुठल्याही उमेदवाराचं आव्हान आहे असं आम्हाला काही वाटत नाही, कारण मोदीजींच्या कामावर जनतेचा विश्वास आहे आणि मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून जनता निश्चितपणाने मोदीजींच्या पारड्यात पुन्हा एकदा मतदान करून पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी या भिवंडी लोकसभा क्षेत्रातून मला निश्चितपणाने निवडून देतील। फडणवीस साहेबांनी आज कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं, काय सांगाल तुम्ही? खरं ते जाहीर करणं त्यांनी हे फक्त औपचारिकता होती। हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे की कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत, पण कार्यकर्त्यांमध्ये उगीच संभ्रम निर्माण होत होता म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली। आज दुपारी त्यांचं माझं त्या बाबतीत बोलणंही झालं। काल आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली, नाराजी कशी होता, जागा भाजपला द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते? हे मला काही माहीत नाही, माझंही वाचण्यात आलं, नेमकंपणाने काय झालं मला माहीत नाही, मी सकाळी पेपरमध्ये वाचलं, याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही। पण एकदा आपल्या नेत्यांनी युती केल्यानंतर कोणीही अशा प्रकारची भूमिका घेणं पक्षात असलेल्या लोकांनी, पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं उचित नाही। आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत त्या पोचवल्या पाहिजेत आणि नेत्यांपर्यंत पोचवून महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयामध्ये जी काय समस्या असेल तिचं निराकरण केलं पाहिजे। जाहीरपणाने अशा प्रकारची वाच्यता करणं हे उचित नाही। मग ते BJPच्या लोकांनी असो किंवा शिवसेनेच्या लोकांनी असो किंवा RPI असो किंवा राष्ट्रवादी असो, आपली महायुती आहे, हे आपलं कुटुंब आहे, कुटुंबामध्ये त्याची चर्चा होणं हे गरजेचं आहे।